किसान वाणी. किसान वाणी, बहर कृषी तंत्रज्ञानाचा. नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, किसान वाणी या कार्यक्रमात मी शिवानी वानखडे आपलं सहर्ष स्वागत करते. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाईल, म्हातारपण खुशाल होईल, सुरक्षित होईल अन्नदाता, सुरक्षित होईल अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. किसान वाणी या कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात. सुरुवातीला ऐकूयात मुलाखत. मधमाशी पालन याविषयी डॉक्टर प्रमोद मगर, विषय विशेषज्ञ कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांच्याशी मृणालिनी दहिकर यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकूयात. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण मधमाशी पालन या विषयावर बातचीत करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याकडे तज्ज्ञ आलेले आहेत. डॉक्टर प्रमोद मगर सर, विषय विशेषज्ञ कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ. सर, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार सर, मला सुरुवातीला हे सांगा की निसर्गातील ज्या काही मधमाशांचे स्थान आहे किंवा महत्त्व आहे, तर याविषयी आपण काय सांगाल एक कीटकशास्त्रज्ञ म्हणून? निश्चितपणे मॅडम, मधमाशी ही निसर्गातील अतिशय महत्त्वाचा असा अविभाज्य घटक आहे आणि या मधमाशांद्वारे प्रत्यक्ष म्हणा किंवा अप्रत्यक्षरित्या आपल्या निसर्गाचं संतुलन राखण्याचं आणि निसर्गाचं संवर्धन करण्याचं असं अविरत कार्य या मधमाशीकडून होत असतं. थोर जगविख्यात एक शास्त्रज्ञ होऊन गेलेत, अल्बर्ट आइन्स्टाईन, सांगतात की मधमाशांचं जर अस्तित्व संपुष्टात या पृथ्वीवरून आलं तर अवघ्या 4 वर्षामध्ये संपूर्ण जीवसृष्टी किंवा मानवसृष्टीसुद्धा संपुष्टात येईल. आता त्याचं कारण जर आपण बघितलं, जर या पृथ्वीतलावरून एकाएकी मधमाशा ह्या नष्ट झाल्या, लुप्त झाल्या, तर वनस्पतींचं प्रभावी परागीभवन होणार नाही. त्यातून पिकांचं परागीभवन जर झालं नाही तर पिकांमध्ये अन्न निर्मिती होणार नाही. त्यामुळं इतर जे प्राणी आहेत, पशु आहेत, मानव आहे, यांना कालांतरानं अन्नसुद्धा उपलब्ध होणार नाही. आणि म्हणून या मधमाशांचं आपल्या मानवी जीवनामध्ये तसेच आपल्या प्रत्येक सजीवाच्या जीवनामध्ये अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि या मधमाशांचं जर विश्व आपण समजून घेतलं, त्याची कुटुंब व्यवस्था जर आपण समजून घेतली, तर आपल्याला या मधमाशांपासून बरंच काही शिकायलासुद्धा मिळू शकतं. कारण मधमाशी फक्त मध गोळा करते किंवा ते आपल्याला डंख मारते एवढी फक्त ओळख आपल्याला मधमाशीची आहे. परंतु या मधमाशीच्या संपूर्ण आयुष्यामध्ये तिच्याकडून जे अविरत कार्य होत राहतं, त्या अविरत कार्यामुळं या निसर्गाचं संतुलन होण्यास मदत होते, पिकांचं परागीभवन होण्यास मदत होते, आपल्याला मध खायला मिळतो, आपल्याला पराग खायला मिळतो, आपल्याला राजांनासुद्धा रॉयल जेली या मधमाशांपासून मिळवता येतं. रोंगण, ज्याला आपण प्रोपोलिस म्हणतो, हे सुद्धा मधमाशांद्वारे आपल्याला मिळतं. त्याचबरोबर मधमाशांपासून आपल्याला मधमाशांचं विषसुद्धा काढता येतं. या विषाचंसुद्धा आपल्या मानवी आरोग्यामध्ये आणि वेगवेगळ्या रोगांच्या निदानामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर जे कोणताही जीव जास्त प्रमाणात आपल्याला देऊ शकत नाही, तशा प्रकारचं स्नेहसुद्धा ह्या मधमाशा आपल्याला देत असतात. आणि एकंदरीतच या मधमाशांचं स्थान आपल्या निसर्गामध्ये हे खूप अविभाज्य आहे, खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या मधमाशाच आपल्या या निसर्गाला फुलवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. बरं. तर सर, जे काही मधमाशांचं विश्व आहे, तर ते मधमाशांचं विश्व जर जिवंत राहिलं किंवा सजीव राहिलं तरच हे मानवी जीवन म्हणजे चांगलं राहील किंवा मानवी जीवनावर याचा सकारात्मक असा परिणाम दिसून येईल. याच अनुषंगाने
जागतिक मधमाशी दिन सुद्धा साजरा करण्यात येतो. तर हा दिवस केव्हा साजरा केला जातो आणि का केला जातो, तर या संदर्भात आपण काय सांगाल? निश्चितपणे मॅडम, जसं मी आपल्याला सांगितलं की या मधमाशीचं जे काही महत्त्व आहे ते खूप आहे आणि म्हणूनच कदाचित या मधमाशीचा सुद्धा एक जागतिक मधमाशी दिन आपण 20 मेला दरवर्षी साजरा करत असतो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या 20 डिसेंबर 2017 रोजी मंजूर करण्यात आलेल्या ठरावाप्रमाणे 20 मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून आपण साजरा करत आहोत. आणि याचा जर इतिहास आपण बघितला तर सर्वसाधारणपणे एक पारंपरिक उद्योग, मधमाशी पालन हा पारंपरिक उद्योग असलेला एक देश आहे, तो म्हणजे स्लोवेनिया. या देशामध्ये 20 मे 1734 रोजी गरीब मधमाशी पालकाच्या घरामध्ये, कुटुंबामध्ये एक अँटॉन जानसा नावाचा मधमाशी तज्ज्ञ त्यांचा जन्म झाला होता. आणि त्या अँटॉन जानसा या शास्त्रज्ञाने आयुष्यभर या मधमाशांवर खूप कार्य केलं आणि त्याचीच पावती म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाने 20 मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. बरं बरं. आणि जगामध्ये मधमाशांच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत, तर ह्या प्रजाती कुठल्या आहेत याविषयी काय सांगाल सर? निश्चितपणे आपण जेव्हा मधमाशांचं विश्व बघतो, उलगडतो, तेव्हा सहजच आपल्याला मनामध्ये हा प्रश्न उपस्थित होतो. तर मधमाशांची उत्पत्ती जर आपण बघितली तर फिलिपाईन्स सहितच्या दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये झाले असावे असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. आणि निसर्गामध्ये जर आपण बघितल्या तर मधमाशांच्या जवळपास 20,000 प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यापैकी केवळ आपल्याला 8 प्रजातींची ओळख पटलेली आहे. आणि त्या 8 प्रजातींच्या जवळपास 43 उपप्रजाती आपल्याला पाहायला मिळतात. आणि मधमाशा आपल्याला माहीत आहे हा कीटक वर्गात मोडणारा प्राणी आहे. आणि या मधमाशांचा वंश हा ॲपिनी आहे आणि त्यांच्या प्रजातीचं नाव ॲपिस आहे. म्हणून ज्या काही मधमाशांच्या प्रजाती आहेत त्यांची नावं जर शास्त्रीय नावं आपण बघितली तर ॲपिस सेरेना इंडिका, ॲपिस मेलिफेरा, ॲपिस फ्लोरिया, ॲपिस डॉर्सेटा या नावानं आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतपणे 3 महत्त्वाच्या पोटजाती आहेत. त्याच्यामध्ये मिक्रापिस ही महत्त्वाची पोटजात आहे. त्याच्यामध्ये ज्या प्रजाती येतात त्या ॲपिस फ्लोरिया आणि ॲपिस अँड्रीफॉर्मिस येते. त्यानंतर दुसरी जी पोटजात आहे ती म्हणजे मेगापिस. या मेगापिस पोटजातीमध्ये ॲपिस डॉर्सेटा, ॲपिस लेबोरियोसा ज्याला आपण आग्या मधमाशा म्हणतो त्या मधमाशांचं त्या मधमाशा तिथे मोडतात. त्यानंतर ॲपिस पोटजात आहे. या ॲपिस पोटजातीमध्ये ॲपिस सेरेना, ॲपिस मेलिफेरा, ॲपिस कोशेनव्हिकोवी, ॲपिस न्युलुएन्सिस, ॲपिस निग्रोसिंक्टा ह्या त्याच्या प्रजाती येतात. तर एकंदरीत आपण जर मधमाशांच्या प्रजाती बघितल्या तर आपल्या भारतामध्ये मधमाशी पालनासाठी उपयुक्त अशा 5 प्रजाती आहेत. त्यामध्ये सर्वात पहिली प्रजाती जी आहे ती आग्या मधमाशी, ज्याला आपण ॲपिस डॉर्सेटा असं म्हणतो. ही मधमाशीचं पालन आपण करू शकत नाही, परंतु या मधमाशांनी संचय केलेला मध मात्र आपण सहज शास्त्रीयदृष्ट्या काढू शकतो. त्यानंतर दुसरी प्रजाती आहे ती म्हणजे लहान काटेरी मधमाशी, जिला आपण ॲपिस फ्लोरिया म्हणतो. तर आपण कुठेतरी झाडाच्या फांदीवरती, झुडपावरती आपल्याला एखादं मधाचं पोळं किंवा मधमाशांची वसाहत आपल्याला पाहायला मिळते. ती फ्लोरी किंवा ॲपिस फ्लोरिया या मधमाशीचं ती वसाहत असते. ह्या दोन्ही प्रकारच्या मधमाशांचं पालन आपल्याला करता येत नाही. ह्या अपाळीव मधमाशा आहेत, म्हणजे आग्या मधमाशा आणि लहान फ्लोरी मधमाशी या दोन्ही मधमाशांचं आपल्याला पालन करता येत नाही, संगोपन करता येत नाही. कारण यांचे जे पोळे असतात हे उघड्यावरती बांधलेले असतात. त्यामुळं आपल्याला त्यांचं पालन करता येत नाही. तिसरी जी प्रजाती आहे ती म्हणजे ॲपिस सेरेना इंडिका, जिला आपण भारतीय सातेरी मधमाशी, सातपुडा मधमाशी किंवा सातकांद्या मधमाशी असं म्हणतो. तर ही मधमाशी, हिचा आढळ आपल्या संपूर्ण विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतो आणि या मधमाशीचं पालन आपल्या भागामध्ये जास्त होताना आपल्याला दिसतं. त्यानंतर चौथी जी प्रजाती आहे ती म्हणजे ॲपिस मेलिफेरा. ही युरोपीय किंवा इटलीची मधमाशी आपण हिला म्हणतो. ही मधमाशी मधसंचयामध्ये ती चांगली आहे आणि एकंदरीत परागीभवनामध्ये सुद्धा उपयुक्त आहे. ॲपिस सेरेना इंडिका आणि ॲपिस मेलिफेरा या 2 प्रजातींचं आपण चांगल्या प्रभावीपणे संगोपन आणि पालन करू शकतो. जी 5वी प्रजाती आहे
अलीकडील 4 ते 5 वर्षापासून या मधमाशीचं पालन आपल्याला आता करता येत आहे. ती मधमाशी म्हणजे पोयाची मधमाशी, जिला आपण ट्रायगोना किंवा मेलिपोना मधमाशी म्हणून ओळखतो. ही डंकविरहित मधमाशी आहे आणि या मधमाशीचा वापर परागीभवनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला होताना दिसतो. सर, आपण तर वेगवेगळ्या प्रजाती सांगितलेल्या आहे मधमाशींविषयीच्या. मधमाशांचं जे काही कुटुंब आहे, तर त्याची कुटुंब व्यवस्था जी आहे, तर ती कशा पद्धतीनं कार्य करत असते, काय सांगाल याबद्दल? निश्चितपणे मॅडम, मधमाशी पालन हा जर विषय आपल्याला समजून घ्यायचा असेल तर आपल्याला या मधमाशांची कुटुंब व्यवस्थासुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. जसं आपलं कुटुंब असतं, आपल्या कुटुंबामध्ये जसे सदस्य असतात, तसेच काहीसं कुटुंब या मधमाशांचं सुद्धा असतं. मधमाशाच्या वसाहतीला आपण मधमाशांची वसाहत असं म्हणतो, त्याला पोळं म्हणतो. बऱ्याच वेळेला मधपेटीमध्ये असेल तर आपण त्याला मधमाशांची वसाहत असं म्हणतो. तर या मधमाशांच्या वसाहतीमध्ये एक राणी माशी असते, हजारो कामकरी मधमाशा असतात आणि शेकडोच्या संख्येनं नर मधमाशा असतात. तर एकंदरीतच मधमाशांच्या कुटुंबामध्ये राणी मधमाशी, कामकरी मधमाशी आणि नर मधमाशी हा त्यांचा परिवार असतो. तर आता आपण जर बघतो की एका मधमाशीच्या वसाहतीमध्ये जवळपास 10 ते 40,000 मधमाशा आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याच्यामध्ये मधमाशीच्या वसाहतीच्या आकारानुरूप आपल्याला त्यांची संख्या पाहायला मिळेल, पण एक 10,000 ते 40,000 तरी मधमाशा आपल्याला पाहायला मिळतात. तर या मधमाशामध्ये फक्त एक राणी मधमाशी असते. ज्या उघड्या डोळ्यांनी मधमाशा आपल्याला दिसतात त्या सगळ्या कामकरी मधमाशा असतात आणि कुठेतरी शेकडोच्या संख्येने 100-200च्या संख्येनं नर मधमाशा आपल्याला पाहायला मिळतात. त्यातली राणी मधमाशी आणि कामकरी मधमाशी ह्या मादी असतात. यांचा जन्म हा नेहमी फलन झालेल्या अंड्यांमधून होत असतो. तर नर मधमाशीचा जन्म हा कायम अफलित किंवा ज्या अंड्याचं फलन झालेलं नाही अशा अंड्यांमधून होताना आपल्याला दिसतो. बरं, ह्या मधमाशा काम करत असताना मधमाशीचं विशेषत्वाने जे आयुष्य आहे किंवा म्हणजे आयुष्यक्रम आहे, तर तो किती कालावधीचा असतो, याविषयी काय सांगाल? निश्चितपणे मॅडम, मधमाशांचं कुटुंब व्यवस्था बघितल्यानंतर या मधमाशांचं आयुष्य कसं असतं, आयुष्यक्रम कसा असतो, तर यामध्ये जर आपण बघितलं 3 महत्त्वाचे घटक मधमाशांच्या वसाहतीमध्ये आहे, कुटुंबामध्ये आहेत: राणी, कामकरी आणि नर मधमाशी. तर याच अनुक्रमानं मी आपल्याला माहिती सांगण्याचा प्रयत्न करेल. तर आकारमान जर आपण बघितलं तर राणी मधमाशी ही त्या वसाहतीतील सर्वात मोठी मधमाशी आपल्याला पाहायला मिळते. राणी मधमाशीपेक्षा आकाराने लहान परंतु कामकरी मधमाशीपेक्षा आकाराने मोठी जी असते ती राणी मधमाशी असते. म्हणजेच मधमाशीच्या वसाहतीमध्ये राणी माशी एकमेव अशी माशी असते की जी आकाराने मोठी आहे. ती सहज आपल्याला नजरेनं बघितलं तर आपल्याला ओळखता येते. त्यानंतर कामकरी मधमाशा ह्या त्यांच्या कुटुंबातील सर्वात आकारानं लहान मधमाशा असतात आणि राणी मधमाशीनंतर आकाराने लहान परंतु कामकरी मधमाशीपेक्षा आकाराने मोठ्या ह्या नर माशा असतात. ह्यासुद्धा आपल्याला त्यांच्या आकारानुरूप सहजपणे ओळखता येतात. आता या मधमाशांचा आयुष्यक्रम जर आपण बघितला तर राणी मधमाशीमध्ये, कामकरी मधमाशीमध्ये आणि नर मधमाशीमध्ये 4 अवस्था असतात. त्यामध्ये पहिली अवस्था अंडी अवस्था असते, नंतर अळी अवस्था असते, तिसरी कोश अवस्था असते आणि चौथी प्रौढ अवस्था असते. तर राणी मधमाशीची अंडी अवस्था 3 दिवसांची असते, कामकरी मधमाशीची अळी अवस्था 3 दिवसाची असते, नर माशीची सुद्धा अंडी अवस्था ही 3 दिवसाची असते. म्हणजे राणी, कामकरी आणि नर या तिन्ही मधमाशांची अंडी अवस्था ही 3 दिवसाची असते. परंतु पुढे जसं त्यांचं आयुष्याच्या अवस्था असतात इथून त्यांच्यामध्ये बदल घडताना आपल्याला दिसतात. त्यामध्ये राणी मधमाशीची अळी अवस्था जी आहे ती 5 दिवसांची असते. कामकरी मधमाशीची सुद्धा अळी अवस्था 5 दिवसांची असते, कारण ह्या दोन्ही मादी आहेत, त्यांची अळी अवस्था 5 दिवसांची असते. नर मधमाशीची मात्र जी काही अळी अवस्था आहे ती 6 दिवसांची असते. त्यानंतर आपण कोशा अवस्थेमध्ये जर बघितलं तर राणी मधमाशीची कोशावस्था 7 दिवसांची असते, कामकरी मधमाशीची कोशावस्था ही 13 दिवसांची असते आणि नर मधमाशांची कोशावस्था ही जवळपास 15 दिवसांची असते. तर इथून आपल्याला त्यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल होताना दिसतात. त्यानंतर प्रौढ माशीचा जन्म जर आपण विचारात घेतलं, अंडी राणी माशीनं टाकल्यापासून ते त्या अंडीचं अळीमध्ये रूपांतर होणे, अळीपासून कोशामध्ये रूपांतर होणे आणि कोशामधून माशी बाहेर पडण्यापर्यंत सर्वसाधारणपणे राणी माशीला 16 दिवस लागतात. अंडीपासून मधमाशी म्हणून तिचा जन्म होण्यासाठी 16 दिवस लागतात. कामकरी मधमाशीला 21 दिवस लागतात, तर नर मधमाशीला 24 दिवस लागतात.
म्हणजेच अंडी अवस्थेपासून तर कोशावस्थेपर्यंत प्रौढ अवस्थेत येण्यासाठी त्यांना 16, 21 आणि 24 दिवसांचा कालावधी हा लागतो. तेच कामकरी मधमाशी फक्त 3 ते 6 महिन्यांपर्यंत आयुष्य जगतात. नर मधमाशा ह्या त्यांच्यापेक्षाही कमी 1 ते 2 महिने आयुष्य जगतात. आता हा जो आपल्याला फरक पाहायला मिळतो की राणी मधमाशी 3 वर्षापर्यंत जगते आणि कामकरी माशी फक्त 3 ते 6 महिन्यापर्यंत जगते आणि नर मधमाशी फक्त 1 ते 2 महिन्यापर्यंत जगते. तर राणी मधमाशीला आयुष्यभर राजांना हे जे रॉयल जेली आहे हे आयुष्यभर त्यांना भरवल्या जातं, खाऊ घातलं जातं. त्यामुळं त्यांचं आयुष्य हे वाढत असतं. आणि बाकीची कामकरी मधमाशी आणि नर मधमाशी यांना फक्त अळी अवस्थेमध्ये पहिले 3 दिवसच त्यांना हे राजांना दिलं जातं. त्यानंतर आयुष्यभर त्यांना राजांना दिल्या जात नाही. त्यामुळं त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला एवढं अंतर पाहायला मिळतं. राणी मधमाशीमध्ये जर आपण बघितलं तर त्यांना डंक असतो, नांगी असते. त्याचबरोबर कामकरी मधमाशीलाही डंक किंवा नांगी असते. नर मधमाशीला मात्र डंख किंवा नांगी नसते, कारण ते नर असतात. तर अशा पद्धतीनं राणी, कामकरी आणि नर मधमाशांचा जीवनक्रम, आयुष्यक्रम आपल्याला पाहायला मिळतो. सर, आपण मधमाशाच्या कुटुंबातील जे काही सदस्य आहेत, राणी माशी आहे, कामकरी माशी आहे आणि नर माशी आहे, तर याविषयी आपण त्यांची कार्य आणि त्यांची जबाबदारी सांगितलीत. मधमाशांच्या कुटुंबातील सदस्यांची कामे आहेत किंवा कार्य आहेत, तर ती कार्य कोणती आहेत आणि ती जी जबाबदारी ते घेतात, तर ती जबाबदारी कशा प्रकारे ती घेत असतात, काय सांगाल याबद्दल? निश्चितपणे मॅडम, आपण म्हणतोय की मधमाशांची कुटुंब व्यवस्था आहे. जसं आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आपल्या प्रत्येकाला काही ना काही जबाबदाऱ्या असतात, तशाचशा काहीतरी जबाबदाऱ्या या मधमाशाच्या प्रत्येक सदस्याला त्यांच्या वसाहतीमध्ये असतात. जसं की राणी मधमाशीचा आपण जर विचार केला तर ती संपूर्ण वसाहतीमध्ये एकुलती एक असते आणि तिचं कार्य फक्त नरमाशांसोबत मिलन करणे. आयुष्यामध्ये एकदा ती नरमाशांशी मिलन करते, त्यानंतर तिला एकच कार्य असतं, ते म्हणजे अंडी घालण्याचं कार्य. आणि आपला जो काही गोतावळा आहे, पिलावळ आहे, ती वाढवण्याचं कार्य ही राणी मधमाशी करत असते. आणि आपण जेव्हा बघतो की एका मधमाशीच्या वसाहतीमध्ये हजारोच्या संख्येनं एवढ्या मधमाशा असतात आणि त्या एकोप्यानं त्यांच्या वसाहतीमध्ये राहतात. जर आपण जास्त मोठ्या प्रमाणात मधपेट्यांच्या माध्यमातून जर मधमाशी पालन केलं तर आपण बघतो की 200 मधमाशांच्या पेट्या ठेवलेल्या असतात आणि ज्या पेट्यामधली मधमाशी ह्या त्याच पेट्यामध्ये परत जाते. तर त्याचं कारण म्हणजे राणी मधमाशी एक राणी पदार्थ किंवा राणी अवलेह म्हणून एक पदार्थ ती स्त्रवत असते. तो पदार्थ स्त्रवल्यानंतर कामकरी मधमाशा ह्या त्या पदार्थाचं चाटण करतात आणि तो जो पदार्थ आहे, त्याचा जो गंध आहे, त्याचा जो वास आहे, तो संपूर्ण वसाहतीमध्ये पसरतो आणि एकंदरीतच त्या मधमाशा ह्या एकोपाने राहतात. त्यांना त्यांच्या घरांची ओळख त्या राणी पदार्थामुळे पटते. तर राणी मधमाशीचं हे महत्त्वाचं कार्य आपल्याला पाहायला मिळतं. मिलन करणे, अंडी घालणे आणि त्याचबरोबर सर्व मधमाशांना एकोप्याने एकत्र ठेवणे. त्यानंतर कामकरी मधमाशांचं जर आपण बघितलं तर नावाप्रमाणेच यांना कामच त्यांच्या वाट्याला आलेली असतात. ती म्हणजे जेव्हा त्यांचा मधमाशी म्हणून, प्रौढ म्हणून त्यांचा जन्म होतो, तेव्हा पहिले 3 दिवस म्हणजे त्यांना सुरुवातीला घराची स्वच्छता करण्याचं काम दिलं जातं. नंतर 4 ते 6 दिवस त्यांना मोठ्या अळ्यांना खाद्य खाऊ घालण्याचं काम दिलं जातं. त्यानंतर जेव्हा ती मधमाशी 7 ते 10 दिवसांची होते तेव्हा तिला जबाबदारी वाढते. तेव्हा तिला एक आई म्हणून लहान जे पिल्लं आहेत, लहान ज्या अळ्या आहेत, ज्या नुकत्याच अंड्यातून बाहेर पडले, त्या अळ्यांना खाऊ घालण्याची जबाबदारी त्यांना मिळते. त्यानंतर पुढचे 11 ते 12 दिवस म्हणजे 2 दिवस आपण जर बघितलं तर राणी माशीची सेवा करण्याचं काम त्या करतात. राणी माशी स्वतःचं अन्नसुद्धा स्वतः खाऊ शकत नाही. तिला ते भरवण्याचं कार्य ह्या कामकरी मधमाशी करत असतात. त्यानंतर पुढे 13 ते 18 दिवस ही मधमाशी, कामकरी मधमाशी मेण स्रवण्याचं काम करते. घरं किंवा पोळं बांधण्याचं काम ती करत असते. आणि आपण जर बघितलं, कामकरी मधमाशीच्या शरीरावरती 4 मेणग्रंथीच्या जोडी असतात. त्या मेणग्रंथींच्या जोडीच्या माध्यमातून त्या मेण स्रवण्याचं काम करतात. पुढे 19 ते 20 दिवस वसाहतीचं संरक्षण करण्याचं काम करतात. बघा, मधमाशींच्या वसाहतीमधील प्रत्येक मधमाशी आपल्याला डंक करत नाही. त्यातील काही निवडक मधमाशा असतात ज्या 19 ते 20 दिवसाच्या असतात, ज्या वसाहतीचं संरक्षण करण्याचं कार्य करत असतात. त्यानंतर 21 दिवस तर पुढं जे काही त्यांचं आयुष्य असेल तोपर्यंत मकरंद, मध गोळा करणे, पराग गोळा करणे, पाणी गोळा करणे, अंडी उबवण्याचं काम करणे किंवा वसाहतीचं तापमान संतुलित ठेवणे, जे काही आहे ते मेंटेन ठेवणे, अबाधित ठेवणे, इतर ही जी कामं आहेत
जी मेलेल्या आळ्या आहेत, कोश आहेत किंवा काही मधमाशा मृत आहेत, त्या मधमाशांना त्यांच्या वसाहतीपासून दूर नेऊन टाकणे, अशी सर्व कामं ह्या मधमाशाची कामकरी मधमाशी करत असते. आणि सर्वात शेवटचा जो सदस्य आहे तो म्हणजे नरमाशी. तर या नरमाशीचं तिच्या संपूर्ण आयुष्यामध्ये एकच काम असतं, ते म्हणजे राणी माशीसोबत संयोग करणे. आणि राणी माशी संपूर्ण आयुष्यामध्ये फक्त एकदा संयोग करत असल्यामुळं एकदा राणी माशीचं मिलन झालं की नरांना काम उरत नाही. त्यामुळं जेव्हा निसर्गामध्ये पराग, मकरंद, मध किंवा फुलोरा उपलब्ध आहे, अशा परिस्थितीमध्ये कामकरी मधमाशा ह्या नरांचे लाड करतात, त्यांना खाऊ पिऊ घालतात. परंतु जसं फुलोरा कमी पडायला लागला, मकरंद आणि पराग कमी पडायला लागला की अशा वेळेला या नरांची हकालपट्टी त्या वसाहतीमधून केली जाते. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे या राणी, कामकरी आणि नरमाशांना दिलेली, ही निसर्गानं दिलेली ह्या जबाबदाऱ्या आणि कार्य आहेत. अच्छा. खरं तर खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग विषय आहे सर. मधमाशी पालनासाठी ज्या काही योग्य प्रजाती आहेत, मधमाशी पालन प्रामुख्याने आपल्या शेतकरी बांधवांना करायचं असेल, तर त्या प्रजाती ज्या आहेत, तर त्या मुख्यत्वे करून त्यांची निवड कशी करावी, काय सांगाल याबाबत? मला असं वाटतं मॅडम, आपल्याला मधमाशी पालनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण इथे विचारलेला आहे. कारण मधमाशी पालन करण्याबद्दल गोडी मला असं वाटतं जवळपास प्रत्येकाच्या मनात येते, परंतु कोणती मधमाशीची प्रजाती निवडली पाहिजे हे आपल्याला थोडं निवडताना अडचण येत असेल. परंतु त्यासाठी सुद्धा आपण कोणत्या प्रकारच्या मधमाशीचं संगोपन करण्यासाठी पात्र म्हटल्यापेक्षा आपण आपल्याजवळ तशी क्षमता आहे ते आपण समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. मी जसं आपल्याला सांगितलं 5 महत्त्वाच्या प्रजाती आहेत. त्यापैकी आपण मोठ्या प्रमाणामध्ये ज्या मधमाशांचं पालन करतो त्या 2च प्रजाती आहेत. त्या म्हणजे भारतीय सातेरी मधमाशी आणि युरोपीय मधमाशी. कारण ह्या मधमाशा अंधारामध्ये, झाडाच्या ढोलकीमध्ये, वारुळामध्ये, दगडाच्या कपारीमध्ये, जिथे कुठे अंधाऱ्या ठिकाणी हे आपले पोळे बांधत असतात. आणि ह्या 7 ते 8, 10 पोळे ते एका एका वसाहतीमध्ये बांधण्याचं काम त्या करत असतात. तर त्या दृष्टिकोनातून भारतीय सातेरी मधमाशी आणि युरोपियन मधमाशी या 2 मधमाशांची निवड जर आपल्याला करायची झाली, तर त्यासाठी आपल्याकडे कोणकोणते सकारात्मक बाबी आहेत, कोणकोणत्या नकारात्मक बाबी आहेत, ह्या आपण समजून घेतल्या पाहिजे. जसं की भारतीय सातेरी मधमाशी आपण कुठे पाळू शकतो, जिथे डोंगराळ भाग आहे, जिथे जंगली प्रदेश आहे, अशा ठिकाणी आपण सातेरी मधमाशांचं पालन करणं संयुक्तिक ठरतं. कारण सातेरी मधमाशा आपल्याला जे वसाहती दिसतात हे आपल्याला डोंगराला किंवा जिथे कुठे जंगलं आहेत, रानं आहेत, अशा ठिकाणी आपल्याला या सातेरी मधमाशांच्या वसाहती पाहायला मिळतात. त्यामुळं डोंगराळ ठिकाणी किंवा जंगल जिथे आहे त्या ठिकाणी आपण सातेरी मधमाशांचं पालन करणं फायद्याचं ठरतं. युरोपीय मधमाशी जिथे मैदानी प्रदेश आहे, सपाट प्रदेश आहे, जिथं शेतीशी निगडीत पिकं जास्त आहेत, तेलवर्गीय पिकं जास्त आहेत, अशा ठिकाणी आपण युरोपीय मधमाशींची निवड करणं गरजेचं आहे. कारण युरोपीय मधमाशा हे अशा प्रकारच्या मधमाशा आहेत की त्यांना आपण जेवढ्या प्रमाणामध्ये फुलोरा उपलब्ध करून दिला तेवढ्या मोठ्या प्रमाणे मधाचं संचय करणारी ही मधमाशी आहे. युरोपीय मधमाशी संपूर्ण वर्षभरामध्ये एका वसाहतीपासून सरासरी आपल्याला 30 ते 40 किलो मध एका वसाहतीपासून मिळतो. तेच आपल्याला सातेरी मधमाशीच्या एका वसाहतीपासून महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये 6 ते 8 किलो वसाहत प्रति वर्ष इतकाच मध आपल्याला मिळतो. म्हणजे भारतीय सातेरी मधमाशीचं मध उत्पादनामध्ये ती थोडी युरोपीय मधमाशांपेक्षा बऱ्याच प्रमाणे आपल्याला कमी पाहायला मिळते. आता जर आपण त्यांचा स्वभाव जर बघितला तर सातेरी मधमाशी आणि युरोपीय मधमाशी या थोड्या जास्त आक्रमक नाहीत, म्हणूनच आपण त्यांचं पालन करू शकतो. परंतु ते आक्रमक आहेत, ते आपल्याला डंख दंश करू शकतात. बरं सर, जाता जाता शेवटी मधमाशी पालनाचे फायदे आणि मधमाशी पालनाकरिता जे काही आवश्यक साहित्य किंवा उपकरणे लागतात, तर याविषयी आपण थोडक्यात काय सांगाल? निश्चितपणे मधमाशी पालनाचे जर आपण फायदे बघितले, मला असं वाटतं आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी सांगितलं की मधमाशांची ओळख आपण मधापुरती ठेवलेली आहे, परागापुरती ठेवलेली आहे. परंतु या मधमाशांपासून सगळ्यात महत्त्वाचं कार्य त्यांच्याकडून जर होत असेल, ज्याचं मूल्य आपण पैशामध्ये काढू शकत नाही, ते मूल्य म्हणजे परागीभवन. परागीभवन मधमाशांच्या माध्यमातून होत असल्यामुळं आपल्याला आपल्या पिकाचं उत्पादन वाढतं. सरासरी जर आपण विचार केला तर 15 ते 30% पिकाचं उत्पादन वाढीसाठी ह्या मधमाशांचा फार मोठा फायदा आपल्याला होतो. त्यानंतर या मधमाशांपासून आपल्याला विष मिळतं. सर्वसाधारणपणे
17 लाख रुपये लिटर मधमाशीचं विष असतं, परंतु ते त्या मोठ्या प्रमाणात निर्मिती करणंसुद्धा एक मोठं आव्हान आहे. त्याच्यासाठी 1000 तरी आपल्या कमीत कमी वसाहती आपल्याजवळ असाव्या लागतात. त्यानंतर या मधमाशांपासून आपल्याला राजान्न निर्मिती होते. राजान्न हे भूकवर्धक आहे, आपलं आरोग्यदायी असा पदार्थ आहे. आपलंसुद्धा आयुष्य वाढण्यामध्ये किंवा चिरकाळ तरुण राहण्यामध्ये या राजान्नाचा खूप मोठा फायदा आपल्याला होतो. त्यानंतर रोंगण आहे, जे प्रोपोलिस आहे. प्रोपोलिससुद्धा आपल्याला आपल्या ज्या काही मेडिसिनल कंपनीज आहेत, फार्मास्युटिकल कंपनीज आहेत, त्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या औषधींमध्ये हे रोंगण किंवा पराग आहे. परागसुद्धा हा आपल्याला अतिशय प्रथिनांनी युक्त असा पदार्थ आहे. आपला आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा तो पदार्थ आहे. परागाची सुद्धा निर्मिती करता येते. त्यानंतर मधाचीसुद्धा निर्मिती आपल्याला या मधमाशांपासून मिळते. एकंदरीतच मधमाशी पालनाचे फायदे आपल्याला बरेच पाहायला मिळतात. तर एकंदरीत बी थेरपीमध्ये सुद्धा या मधमाशांचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि जसं आपण विचारलं की मधमाशी पालनासाठी उपयुक्त अशी जी काही उपकरणं किंवा साहित्य कोणकोणती आहेत, तर त्या दृष्टिकोनातून मधपेटी महत्त्वाची आहे. त्यामध्ये मधपाटीचा जर आपण विचार केला, मधुपेटीचा, तर तळपाट, पिल्लावा कोठी, पिल्लावा चौकट, खोट चौकट, मधुकोटी, आंतराच्छादन, झाकण आणि राणीद्वार असं या मधुपेटीचं एकंदरीतच त्याचं साहित्य असतं. त्यानंतर इतर साहित्यामध्ये पटाशी आहे, ज्याला आपण हायटोल म्हणतो. मधमाशांची जाळी आहे. मधमाशा आपल्या तोंडाला डंख करू नये म्हणून ती बिव्हेल मधमाशीचा बुरखा एक असतो. हात मोचे असतात. धुरीयंत्र असतं. राणी पिंजरा असतो. सुरी, चाकू ज्याला आपण म्हणतो. नंतर ब्रश, खाद्यपात्र ज्याच्यातून आपण मधमाशांना खाद्य पुरवतो किंवा साखरेचं पाणी त्यांना आपण देतो. मेणपत्रे. तर ही सर्व साहित्य मधमाशी पालनासाठी उपयुक्त आहे. आणि मला असं वाटतं की आपल्या शेतकरी बंधूंनी मधमाशी पालन या विषयाला आपण अतिशय महत्त्व देणं गरजेचं आहे. कारण या मधमाशी पालनातून आपण आपल्या पिकांचंही भरघोस उत्पादन वाढवू शकतो. धन्यवाद. सर, जागतिक मधमाशी दिन 20 मे हा आपण साजरा करीत असतो आणि या अनुषंगाने आज आपण मधमाशी पालन या विषयावर विस्तृत असं मार्गदर्शन आपल्या शेतकरी बांधवांना केलं. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं तसेच समस्त शेतकरी बांधवांच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. श्रोते हो, आत्ताच आपण मधमाशी पालन याविषयी डॉक्टर प्रमोद मगर, विषय विशेषज्ञ कीटकशास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांच्याशी मृणालिनी दहीकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए। संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है। अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा। बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा। योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी। नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण। फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण। प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. श्रोते हो, यासोबतच शिवानी वानखडेला कार्यक्रमातून द्या रजा. नमस्कार. किसानवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय तथा कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग, भारत सरकार.